नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. मित्रांनो, आपण भारतीय संविधानाच्या संदर्भात बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत. या बहुपर्यायी प्रश्नांमध्ये आपण मागील 2 भागामध्ये 30 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आज आपण तिसरा भाग पाहत आहोत. या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा आपण भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीसोबत भारतीय राज्यघटनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याचा विचार करणार आहोत. या भागातही आपण 15 प्रश्न जे घेणार आहोत त्यामध्ये पूर्वी 30 झालेले आहे. आता 31वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता दिवस हा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो असा प्रश्न आहे. म्हणजे प्रजासत्ताक दिवस म्हणून कोणता दिवस आपण साजरा करतो? विच ऑफ द फॉलोइंग डे इज सेलिब्रेट एज रिपब्लिक डे? ओके, याला काही विषय कठीण नाही आहे. 26 जानेवारी, कारण 24 ऑगस्ट, 1 मे, 26 जानेवारी, 22 ऑक्टोबर दिलाय. यामुळे निश्चितच आपणास माहिती आहे 26 जानेवारी हा आपण रिपब्लिक डे किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतो. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा. खालीलपैकी घटना समितीच्या सभासद असलेल्या महिला कोणत्या ते ओळखा. म्हणजे बघा, आपण पाहतो घटना समितीमध्ये फक्त पुरुषांनी काम केलं का? तर आपल्या भारतीय घटना समितीमध्ये आपल्याकडे स्त्रियांना सुद्धा या ठिकाणी संधी प्राप्त झालेली होती. तर मित्रांनो, ज्या घटना समितीच्या सभासद असलेल्या महिला आहे त्यामध्ये खालीलपैकी कोण महिला होत्या असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग वुमेन मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. पर्याय बघा. ए. सरोजिनी नायडू, बी. विजयलक्ष्मी पंडित, बेगम रसूल, वरील सर्व. निश्चितच वरील सर्व हा पर्याय येणार. मित्रांनो, यांच्याशिवाय दुर्गाबाई देशमुख असतील, हंसा मेहता आहे, रेणुका रे आहे, या महिला सदस्यांनी त्या ठिकाणी घटना समितीचे सभासद म्हणून काम केलेलं होतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 33 बघा. जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा, म्हणजे इथे आपण बघतोय की जगातल्या कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना टिंबटिंब आहे. म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज डॅश मोर दॅन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. पर्याय बघा. ए. लहान, बी. मोठी, सी. मर्यादित, डी. यापैकी नाही. म्हणजे स्मॉल, बिग, लिमिटेड, नन ऑफ दिस. कोणती आहे? जगामध्ये सगळ्यात मोठी राज्यघटना कोणाची आहे? भारताची. म्हणून पर्याय येणार बी. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 34 बघा. घटना अंमलात आली तेव्हा सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकरणे होती? म्हणजे पार्ट्स किती होते? त्याला आपण भाग पण म्हणू शकतो. आपण पाहतो की आपली भारतीय राज्यघटना ही अंमलात आली 26 जानेवारी 1950 रोजी. आणि त्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेचे एकूण किती पार्ट्समध्ये, म्हणजे किती चॅप्टर्समध्ये म्हणा किंवा किती प्रकरणांमध्ये त्याचं विभाजन केलेलं होतं, असा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, पर्याय बघा. म्हणजे वेन द कॉन्स्टिट्यूशन टूक प्लेस इनिशियली देर आर डायजेस्ट पार्ट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 22, 23, 24 आणि 25. तर मित्रांनो, किती पार्ट होते? 22. एकदम बरोबर आहे. सुरुवातीला घटना अंमलात आली तेव्हा ती किती भागात विभागलेली होती? 22 भागामध्ये विभागलेली होती. 22 प्रकरणं होती, हे लक्षात ठेवायचं आहे. पण आता यात प्रकरणांची संख्या वाढलेली आहे म्हणून पुढचा प्रश्न आपण नंतर बघूया. आज भारतीय राज्यघटनेत असलेल्या प्रकरणांची संख्या किती आहे? म्हणजे व्हॉट इज द नंबर ऑफ पार्ट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टुडे. आज किती प्रकरण आहेत? कारण आपण पाहिलं की घटना अंमलात आली तेव्हा 22 भाग होते. आज आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो आपल्या भारतीय राज्यघटनेचे किती पार्ट्स आहेत? 24 पार्ट्स. इथे म्हणून हे लक्षात ठेवायचं. पर्याय येणार सी. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 36 बघा. घटना अंमलात आली तेव्हा भारतीय राज्यघटनेत असलेल्या परिशिष्ट यांची संख्या, म्हणजे परिशिष्ट म्हणजे ज्याला आपण शेड्यूल म्हणतो. म्हणजे व्हॉट वॉज द नंबर ऑफ शेड्यूल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वेन द कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंटेड. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आलेली आहे तेव्हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या परिशिष्टांची संख्या विचारली. किती परिशिष्ट होते? 8, 9, 10, 11. किती होते? एकदम बरोबर आहे. या ठिकाणी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 8 परिशिष्ट होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या, आता सध्या संख्या बदललेली आहे. ती किती आहे परिशिष्ट ते आपण बघणार. सध्या भारतीय राज्यघटनेत असलेल्या परिशिष्टांची संख्या किती आहे? म्हणजे व्हॉट इज द करंट नंबर ऑफ शेड्यूल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आज आपण पाहतो की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नंतरच्या काळामध्ये काही परिशिष्टांची संख्या जोडली गेली. म्हणून सुरुवातीला 8. आज मात्र किती आहे ती? बरोबर आहे, 12 आहे. म्हणून इथे पर्याय येणार डी. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या की करंट नंबर्स ऑफ शेड्यूल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आर 12. ओके,
यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 38. भारतीय राज्यघटनेत असलेल्या कलमांची संख्या किती होती? होती म्हणजे जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना अंमलात आली तेव्हा भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण कलमांची संख्या किती होती, म्हणजे व्हॉट वॉज द नंबर ऑफ आर्टिकल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असा प्रश्न आहे. 395, 450, 295, 300. इथे लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेत असलेल्या कलमांच्या संख्येमध्ये आता आपण पाहतो की जसजशा वेगवेगळ्या घटना दुरुस्त झाल्या त्यानुसार कलमांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. जवळपास आज 450 कलम आहेत. पण इथे काय विचारले, कलमांची संख्या किती होती? होती म्हटल्यावर आपण लक्षात घ्यायचे 395 हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. ए हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 बघा. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही? इथे वैशिष्ट्य नसलेलं ओळखायचं आहे, म्हणजे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये पहिला आहे रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिखित राज्यघटना. बिगेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड म्हणजे जगात सगळ्यात मोठी राज्यघटना. तिसरा पर्याय काय दिला आहे, अंशतः परिवर्तनीय अंशतः परिदृढ राज्यघटना म्हणजे पार्टली फ्लेक्झिबल अँड पार्टली रिजिड कॉन्स्टिट्यूशन. आणि चौथं दिलं आहे रिजिड कॉन्स्टिट्यूशन म्हणजे परिदृढ राज्यघटना. मित्रांनो इथे पर्याय जे 4 आहेत त्यामध्ये आपण पाहतो लिखित राज्यघटना भारताची आहे की नाही, आहे. जगात मोठी राज्यघटना भारताची आहे, याच्यावर प्रश्न आत्ताच बघितला आहे. अंशतः परिवर्तनीय अंशतः परिदृढ आहे, कारण आपल्या भारतामध्ये आपण बघितलं की घटना दुरुस्ती करण्यासाठीच्या ज्या 3 पद्धती आहेत त्यामध्ये साध्या बहुमताने असेल तर आपण पाहतो परिवर्तनीय असते आणि विशिष्ट बहुमत असेल तर परिदृढ असते. ह्या दोन्ही पद्धती आपण स्वीकारल्या म्हणून आपल्या भारताची राज्यघटना ही कशी आहे, अंशतः परिवर्तनीय अंशतः परिदृढ म्हणजे पार्टली फ्लेक्झिबल अँड पार्टली रिजिड. आणि परिदृढ राज्यघटना वास्तविक संघराज्य असलेल्या देशामध्ये राज्यघटना परिदृढ असायला हवी, पण भारत याला अपवाद आहे म्हणून इथे आयडेंटिफाय काय केलं आहे, हे वैशिष्ट्य नाही. म्हणजे रिजिड कॉन्स्टिट्यूशन हे डीप जो पार्ट आहे ना तो भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 40 बघा. भारतीय राज्यघटनेने टिंबटिंब राज्याचा पुरस्कार केला आहे, म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज अडॉप्टेड द स्टेट आहे ना, तर कोणत्या पद्धतीचा देश आपण स्वीकारला, कोणत्या राज्याचा, पॉलिसी राज्य, लोककल्याणकारी, वरील दोन्ही की यापैकी नाही, म्हणजे पॉलिसी पब्लिक वेलफेअर, बोथ ऑफ द अबव्ह, नन ऑफ दिस. मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो भारताने लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केलेला आहे म्हणून पर्याय बी उत्तर बरोबर आहे. आज जगातल्या जवळजवळ सर्वच देशांनी लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केला म्हणून आपली कल्याणाची जबाबदारी गव्हर्नमेंट घेत आहे. पॉलिसीमध्ये काय होतं, केवळ आपलं संरक्षण, आपल्या संपत्तीचं संरक्षण एवढीच गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. पण आज मात्र लोककल्याणकारी असल्यामुळे आपण पाहतो कोरोनाच्या काळामध्ये आपल्या हेल्थचा, आपल्या वेल्थचा सुद्धा गव्हर्नमेंट विचार करतोय ना, का, कारण लोककल्याणकारी धोरण आहे. ओके. प्रश्न 41 बघा. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये, म्हणजे इथे प्रश्न दिलाय कितव्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा विस्तार आणि समावेश केला आहे, म्हणजे इन व्हिच पार्ट्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन फंडामेंटल राईट्स आर इन्क्लुडेड इन डिटेल्स. म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेचा कितवा भाग आहे की ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क हे विस्ताराने दिलेली आहे. मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये बघतो की हक्कांचा समावेश आहे, पण कितव्या पार्टमध्ये, 2, 3, 4, 5 कितवा भाग आहे, 3rd पार्ट आहे म्हणून पर्याय येणार बी बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 42 बघा. राज्यघटनेतील टिंबटिंब कलमे नागरिकांचे मूलभूत हक्क स्पष्ट करतात. डायजेस्ट आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन क्लेरिफाय द फंडामेंटल राईट्स ऑफ द सिटिझन्स. म्हणजे इथे प्रश्न तुम्हाला लक्षात घ्या की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्काची सुरुवात कुठनं होते, म्हणजे मूलभूत हक्क आहे ना त्या कोणत्या कलमांपासून हे प्रकरण सुरू झालेलं आहे याचा विचार तुम्हाला इथे विचारलेला आहे. म्हणून मित्रांनो इथे आपण पाहतो की प्रकरण चॅप्टर जे 3 आहे याच्यामध्ये आर्टिकल 14 पासून सुरुवात होते, 35ला ते एंड होत आहे म्हणून पर्याय ए इथे बरोबर आहे. ओके. यानंतरचा प्रश्न क्रमांक 43 बघा. मूलभूत हक्कांचे स्वरूप टिंबटिंब आहे. द नेचर ऑफ फंडामेंटल राईट्स इज डॅश डॅश. आता मूलभूत हक्कांचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे की न्यायिक आहे, म्हणजे पॉलिटिकल, सोशल, अकॅडमिकल अँड ज्युडिशियल. मित्रांनो जेव्हाही आपल्या हक्कावर गदा आली असेल तर आपण न्याय मागू शकतो ना, त्याच्यासाठी आपण न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. म्हणून मूलभूत हक्काचं स्वरूप कसं आहे, न्यायिक आहे म्हणून पर्याय क्रमांक
डी, कारण हक्काच्या संरक्षणासाठी आपल्याला कलम 32 नुसार 5 प्रकारचे अर्ज करून न्यायालयात जाता येतं. या हक्कांचं संरक्षण दिलं आहे, म्हणून हक्काचं स्वरूप हे कसं आहे, ज्युडिशियल आहे, म्हणून डी हा पर्याय लक्षात ठेवायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44 बघा. भारताने कोणत्या देशापासून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. इथे कोणत्याऐवजी कोणत्या करा. फ्रॉम विच कंट्री हॅज इंडिया अडॉप्टेड अ पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. लोकशाहीचे 2 प्रकार आपण बघितले, एक संसदीय एक अध्यक्षीय. त्यामध्ये भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. मग ही संसदीय लोकशाही आपण कोणत्या देशापासून स्वीकारली. तर मित्रांनो पर्याय बघा, अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया. तर इथे पर्याय काय येणार, बी बरोबर आहे. इंग्लंडमध्ये संसदीय शासन प्रणाली होती, त्याचंच अनुकरण आपण केलं, कारण अनेक वर्षापासून ब्रिटिश आपल्या भारतात राहत असल्यामुळे साहजिकच त्यांच्या त्या संसदीय शासन पद्धतीशी आपली ओळख झालेली होती. आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात आज आपण पाहतो आपल्या भारताने पार्लिमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट अडॉप्ट केलेली आहे. पण कुणाकडून, इंग्लंड, कारण अमेरिकेमध्ये अध्यक्षीय बरोबर आहे. ओके. आणि आजच्या या भागातला 3ऱ्या भागातला शेवटचा प्रश्न आपण पाहतोय 45वा. भारतात पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळासह टिंबटिंबला जबाबदार असतात. आपण पाहिलं की पार्लिमेंटरी सिस्टीम आहे, त्यामुळे पंतप्रधान हा मंत्रिमंडळासह कुणाला जबाबदार असतो. इन इंडिया द प्राईम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर डॅश डॅश विथ द कॅबिनेट. मित्रांनो जिथे संसदीय लोकशाही असेल तिथे आपण पाहिलं की कायदे मंडळातून आहे ना, कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळ निर्माण होता. म्हणजे आधी कायदे मंडळ येतं, नंतर कार्यकारी मंडळ येतं. म्हणून माझ्यासारखीला समजत नव्हतं तर आधी 3 येतात, मग 3 नंतर 4 येतात. मग आता 4 मध्ये आपण पाहतो कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ येतं, म्हणून हे 4 कोणाला जबाबदार आहे, कायदे मंडळाला बरोबर आहे. आता इथे कायदे मंडळामध्ये पण आपण पाहतो की राज्यसभा प्रश्न विचारू शकते, पण अविश्वासाचा ठराव आणण्याचा अधिकार कोणाला आहे, लोकसभेला, विधानसभेला, राज्यसभेला की वरील सर्व, म्हणजे ऑल द अबॉव कोणाला आहे, बरोबर आहे, लोकसभेला आहे. म्हणून इथे भारतात पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळासह कुणाला जबाबदार असतात, लोकसभेला. राज्यसभा केवळ प्रश्न विचारेल, अविश्वासाचा ठराव आणू शकत नाही. म्हणून इथे उत्तर कोणतं येणार आहे, लोकसभा. विधानसभेचा तर प्रश्नच नाही, कारण हे केंद्राचं आहे ना, पंतप्रधान केंद्रामध्ये काम करतात, विधानसभा ही राज्यात असते, त्यामुळे हा पर्याय तर येऊ शकत नाही. फक्त इथे लोकसभा आणि राज्यसभा वाटत होतं, पण राज्यसभेला फक्त प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, अविश्वासाचा ठराव आणण्याचा अधिकार नाही. म्हणून इथे पर्यायी उत्तर ए हे बरोबर आहे. मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या 3ऱ्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांवर आधारित काही प्रश्नांचा विचार केलेला आहे. आपल्या पुढील 4थ्या भागामध्ये आपण पुन्हा भारतीय राज्यघटनेशी संबंधित उद्देशपत्रिका आणि भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये याच्याशी संबंधित आणखी काही प्रश्नांचा विचार म्हणजे पुढील 15 प्रश्न आपण पुढच्या भागात बघणार आहोत. मित्रांनो निश्चितच भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये किंवा पार्श्वभूमी समजण्यासाठी आपणास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत आहे का. असेल तर तसं सांगा, कमेंट्स बॉक्सला अवश्य कमेंट्स करा. व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. आपल्याप्रमाणे आपल्या मित्राची पण मदत करायची आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, अद्याप माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो ते अवश्य करा, जेणेकरून माझा व्हिडिओ मी इकडे अपलोड केलं की त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू. भेटूया. धन्यवाद.